सद्गुरु माता सविंदर देव जी महाराज की। हरीच्या लडक्यानं प्रेमाने बोला काळजी। वास्तविक आज नवीन वर्षाच्या निमित्तानं तुमच्यासारख्या ब्रह्मज्ञानी संतांचं, देवी देवतांचं दर्शन या ठिकाणी दासला होत आहे। आज या ठिकाणी परमादरणीय निपाणीगिरांचे मुखी महात्मा दशरथले दत्तात्रय शिंदफळेजी दास बरोबर या ठिकाणी संगीत मास्टर, तबला तिलक, विठ्ठल कामनाजी, अशोकजी आणि महात्मा विठ्ठल कोटेजी, तुम्ही सर्व संत महात्मा या सर्वांचं दर्शन दासला होत आहे। दासला या ठिकाणी वास्तविक तुम्ही मोलाचं स्थान दिलेलं आहे। प्रेमाने बोला, मोलाचं स्थान तुम्ही दिलेलं आहे, परंतु या स्थानापेक्षा तुम्ही लाख मोलाचं आहे। प्रेमाने बोला। आणि म्हणूनच तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, आज जगामध्ये जी शांती आहे ती केवळ तुमच्यामुळे आहे। कारण खऱ्या सुखाचा स्रोत फक्त आणि फक्त तुम्हाला सापडलेला आहे। संत सांगून गेले आम्हाला, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे। आम्हाला जन्म मिळाला, परंतु अशा ठिकाणी मिळाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती। आपलं सर्वांचं कुळ पवित्र आहे आणि त्या पवित्र कुळामध्ये जन्माला घेतल्यामुळं आणि हा जो देश आहे ना त्याहून संत जन्म पवित्र आहे, पावन देश आहे। आणि अशा पावन देश का म्हणाल? श्रीकृष्ण या देशामध्ये इंडियामध्ये संत जन्म अवतारी झाले, प्रभू रामचंद्र या देशामध्ये अवतारी झाले, नानकजी या देशामध्ये, बसवेश्वर या देशामध्ये, लाखो संत या देशामध्ये। म्हणून पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, या निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण साकार रूप ज्या देशामध्ये प्रकट झालं त्या देशामध्ये आम्हाला जन्म मिळाला। ही पहिली लॉटरी संत जन्म तुम्हाला आम्हाला लागली। आणि त्यानंतर संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते, संतांच्या सानिध्यात आल्यामुळं हा जो रमेराम असणारा प्रभू परमात्मा की ज्याच्या जीवावर खातो, ज्याच्या जीवावर बसतो, ज्याच्या जीवावर ऐश करतो, का हा अंगसंग आहे। यानंच आईच्या उदरामध्ये आपली काळजी घेतलेली आहे, दुसरं सरकार कोण नाहीये। काळजी हो सरकार म्हणजे हा निर्गुण निराकार परमात्मा, त्याला काळजी होती आपली, म्हणून त्यानं आपल्या कल्पनेप्रमाणे तुमचा माझा सुंदर नर देह निर्माण केला, तो भगवंताच्या कृपेनं।
अत्यंत काळजी करतो. नाहीतर जगामध्ये चिंता कमी नाही, सगळे चिंतेत आहेत. घरामध्ये चिंता आहे, बहीण भावाचं पटत नाही, जावा जावाचं तर बिलकुल नाही, कारण नावाचं जावा, तुम्ही तिकडे जावा आम्ही इकडे जातो. जावा जावाचं पटत नाही, गावागावाचं पटत नाही, आता देशादेशाचं पण पटत नाही. प्रेमाने बोला. पण इथं तसं नाही, गुरु शिष्याचं पटत नाही. या सगळ्यापेक्षा आगळ्याने वेगळे तुम्ही आहात. का माहित आहे? खरा सुखपती संत जनो या पदरामध्ये आपल्याला पडलेला आहे. आमची चिंता सद्गुरु करतो. प्रेमाने बोला. सद्गुरु चिंता करतो बरं. जो विश्वाचा अन्नदाता आहे, जो हत्तीला टणानं देतो, मुंगीला कणानं देतो, तो भक्तासाठी धावून येणार नाहीये. इतिहास बोलकाय. एक मालिका होऊन गेली, बघितली तुम्ही, तुमच्यासाठी काय पण इथं माझा सद्गुरु सुद्धा असाच आहे, तुमच्यासाठी काय पण भाव मात्र पाहिजे. भावाचं खणखणारं नाणं जर आपल्या जवळ असेल ना, तर थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे आणि पुढे. कशाची चिंता करायची आहे? काय येताना आम्ही गटला आणलं होतं बरोबर, बरं जाताना तर काय घेऊन जाणार नाही. आणि म्हणून संत जन या सद्गुरु माऊलींना आपल्यावर इतकी कृपा केलेली आहे. खरंच सांगायचं म्हटलं तर तुम्ही सर्वजण, बाळ जसं आईच्या कुशीमध्ये, लहान बाळ असतं त्या आईच्या कुशीमध्ये बिनधास्त झोपतं, कुशीमध्ये बिनधास्त झोपतं. आईनं झोपवत तिथं निवांत झोपतं. रानामाळा जरी असलं तर आईनं झोपवलं की तिथं झोपतं. त्याला सापाची कशाची चिंता करतं? ते करत नाही. मग चिंता कोण करतं? आई करते. प्रेमाने बोला. कारण संतजन, आज तुमची माझी ही सद्गुरु माऊली आहे ना, ही सद्गुरु माऊली भाग्यानं संतजन तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि यावरती तुमचा विश्वास जरूर सात्संगती. संगतला येताना कपाळावरती आट्या कधीच आणू नका. प्रेमाने बोला. अटेन्शन मध्ये यायचं, टेन्शन मध्ये अजिबात यायचं नाही. कारण टेन्शन मध्ये अग्नी आहे, चिंता अग्नी समान आहे. चिंता जशी मेलेल्या माणसाला जळते, तशी चिंता जिवंतपणी आतून आच देते. त्याचा चेहरा बदलतो, नूर बदलतो, भाषा बदलते, दृष्टी बदलते. चिंतेनं ग्रस्त असणाऱ्या माणसाला जर संत जन्म तुम्ही बोलला ना, काय हो, कसं काय चाललंय, ते पटकन बोलतं. बसलेल्या कुत्रा जसा मालक ओळखत नाही, काय नाही, एक एक वेळा अंगावर येतो तसं ते पटकन बोलतो. कसं काय चाललंय म्हणजे तुम्हाला काय करायचंय समजून जायचं. याला तरी चिंतेनं अगदी घेरलेलं आहे, नुसतं घेरलेलं नाही. साप जर तुम्ही बघितला ना, तो वेटोळ मारून बसतो, एकामेकाला असं वेटोळ मारून वरती ऐटीत फणा काढतो. अशा पद्धतीनं समजणं ही चिंता आहे. आणि चिंता झाली की मग मनामध्ये ईर्ष्या येते, घृणा येते, नफरत येते,
आणि या सगळ्यांना एकदा का मन ग्रासलं की मग संतनो कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. त्या पद्धतीनं संतनो साधू असू द्या, संत असू द्या, फकीर असू द्या, कुणी जरी आला तुम्हाला प्रेमाचे शब्द सांगायला तर त्याला संतनो ते संपूर्ण, कारण आंधळ्यासारखी अवस्था होते. आंधळ्यासारखी का? आंधळ्याला दृष्टी नसते. आंधळ्याशी जना अवघेची आंधळे, आपणाशी डोळे दृष्टी नाही. दृष्टी नाही. पण या वेगळं तुम्हाला बाबाजीने निवडले. तुम्हाला नुसती दृष्टी नाही, ज्ञान दृष्टी दिलेली आहे. तुम्ही रत्न पारखे आहात, तुम्ही हंस आहे. पाण्यामधलं दूध आणि दुधामधलं पाणी वेगळं वेगळं. दुधातलं वास्तविक, पाण्यामधलं दूधच कसं श्रवण करायचं घ्यायचं ही संतनो सद्गुरूने दिलेली वास्तविक जीवन जगण्याची कला केवळ आणि केवळ निरंकारी मिशनमध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून मायबापो, आज ज्या ठिकाणी तुम्ही बसला हे ठिकाण सुद्धा साधं नाही आहे. फार सौभाग्याने या ठिकाणी बसण्याचं समजणं पावित्र्य प्राप्त होता आपल्याला. देवळात सुद्धा बसलेले लोक पाहिले मी. प्रेमाने बोला. परवा एक देवळात बसलेला माणूस असा टिकून बसलेला महात्मा होता आणि मला एक सज्जन म्हणतो, महाराज किती निवांत आहे ना माणूस, सुखी आहे. मी म्हटलं तो निवांत टिकून बसला म्हणून सुखी आहे म्हणतो, परंतु त्याच्या डोक्यात निवांतपणा नाही. प्रेमाने बोला. त्याच्या डोक्यात निवांतपणा नाही. 2 तासानंतर कळलं, नदीत जाऊन जीव दिलं. प्रेमाने बोला. डोक्यात निवांतपणा नाही. ज्याच्या डोक्यात संत जन्म आकडेवारी असते, निवांतपणा नसतो, तो सत्संग मध्ये सुद्धा जर समजणो बसला तर त्या देवळात बसलेल्या माणसासारखं होईल. प्रेमाने बोला. आम्हाला चिंता करायची काय गरज आहे? तुम्ही सर्वांनी काय केलेलं आहे? फार मोठा पराक्रम केलेला आहे. तन मन धन सद्गुरूला अर्पित केलेला आहे. केलेला आहे की नाही केलेला आहे? तन भी तेरा, मन भी तेरा, धन भी तेरा, तेरा तुझको सौंप दिया. क्या लगता है? अगदी मी मोकळा मोकळा जसा वाजतो कुळकुळा. मोकळं झाला असाल तर भक्ती होईल. मोकळं नसाल, बाजारला जाताना घरातलं मटेरियल घेऊन बाजार भरायला गेल्यानंतर पिशवीत जागा तर पाहिजे ना. वास्तविक संतजन हे श्वास आम्हाला दिलेत, ते सद्गुरूंना मोजून दिलेत. मोजून दिलेत. पण किती आहेत? लाख आहेत, 2 लाख आहेत, अब्ज आहेत, करोड आहेत, हे मात्र सांगितलेलं नाही. हे जर सांगितलं असतं ना तर माणसाने ह्याच्यापेक्षा मोठा दंगा केला असता. प्रेमाने बोला. म्हणून हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा. सद्गुरु दयाळू आहे, भल्याच चिंतो. सद्गुरूनं तुम्ही आता मगाशी ऐकला, सबका भला करो प्रभु सबका हो कल्याण. केवळ आणि केवळ निरंकारी सद्गुरूचे भक्त सज्जनो भल्याची कामना करतायत. बाहेरील चित्र नाही बरं का. कुठेही जावा तपासून घ्या. बाहेर चित्र कसं आहे? देवा सगळ्यांचं भलं कर, परंतु माझ्यापासून सुरुवात कर. इतका मोठा फरक आहे. पण तुम्ही तसं म्हणत नाही. सबका भला करो प्रभु सब विधी हो कल्याण. का तसं म्हणताय माहित आहे? तुम्ही पण हुशार आहे. प्रेमाने बोला. तुम्ही फार हुशार आहे. जसं पाण्याला तुम्ही जर बाहेर ढकलायचा प्रयत्न केला तर पाणी कुणाकडे येतं? आपल्याकडेच येतं. ही अवस्था तुमची आहे.
द्यायचं ढकलून सगळ्यांचं चांगलं होते, सगळंच माझ्याकडे येणार आहे. प्रेमाने बोला. दिली वाचा तर वाईट का बोला, दिली दृष्टी तर वाईट का बघा, दिलं कान तर वाईट का ऐका. तुम्ही ऐकणार नाही. निवाडा करणारे मंडळी तुम्ही आहात. सत्य असत्य याची तंतोतंत जाणीव नेणीव सद्गुरूनं तुम्हाला करून दिली, आम्हाला करून दिली. आणि आम्ही फक्त गिऱ्हाईक कशाचं बनलो? सत्याच. इथं बसलेले सगळे गिऱ्हाईक आहेत ते सत्याचंच गिऱ्हाईक आहे. गवळी नाही कोण इथं पाणी घालून दूध विकायला. प्रेमाने बोला. कारण माझा गुरु सत्य आहे, ज्ञान सत्य आहे. मग आपण असत्य कधी होऊ का? अहो हिंमत होत नाही आपल्याकडे कोणाची बघायची का? आम्ही जगाला संत जनो बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. मला खात्री आहे तुमच्या सानिध्यात येणारा प्रत्येक संसारी आणि निरंकारी तर सहज आला तर तुम्ही म्हणताय महात्माजी कसं काय चाललंय? आपली कृपा आहे, आपली दया आहे. कारण तुम्हाला भगवंत कळलेला आहे. तुम्ही बोट कोणाकडे करणार नाही, बिलकुल करणार नाही. कारण माझ्या सद्गुरूंना आजपर्यंत कोणाकडे बोट केलेलं नाही. अशा सद्गुरूंची आम्ही लेकरं. आमचं संतजनो 1929 सालापासूनच आमचं जर खानदान काढलं तर जगावर संतजनो परोपकाराच्या एकामागे एक परोपकारच होत गेलेला आहे. तिथं अपकार नाही. आणि आमचं वागणं पण असं आहे की एक ने कही दुजे ने मानी दोनों ब्रह्म ज्ञानी. एकानं बोललं ना महात्माजी, हा जी महात्मा बोलला महात्माजी, ते समोर येऊन हात जोडून म्हणणार हा जी. एखादी चुकी झाली तर लगेच म्हणणार महात्माजी क्षमा करा बरं का, क्षमा करा. बाहेर आहे का असं नाही. बाहेर बाजार आहे. प्रेमाने बोला. बाजार. एकदा बाजारात जायचा एवढा तर येतो मला. आठवड्याला बाजाराला जावंच लागतं कारण माझ्या घरात ते कडक लक्ष मी मलाच पाठवते. प्रेमाने बोला. नाही जावं तर सध्या अडचण आहे. कारण एकच अडचण आहे, आम्ही नंदी बैल झालो. प्रेमाने बोला. काय सांगल ते ऐकायला पाहिजे. गाबू गोबू मान हलवतो बघ, नाही ऐकून करतोय काय? ज्याच्या जागी वंशा देवाकडे. प्रेमाने बोला. पण बाजारात गेलो, दत्ता महाराज राहतात त्याच्या बाजूलाच बाजार आहे विक्रमनगरला. आता नाही ते शापूरला जातात स्वतःच्या वास्तूमध्ये. आणि माझ्या समोर एक संत महात्मा स्वतः बरं दासला बघितलं नव्हतं. त्यांनी अवस्था अशी झाली बघा. बाजारात अशी गर्दी होती आणि चुकून एका महात्म्याचा त्याला जोरात धक्का लागला. ज्ञानी महात्मा बरं का. धक्का लागला, चुकून लागला, तो अज्ञानी. त्याचा जरासा धक्का लागला आणि मग यानं काय करावं त्याच्यापेक्षा डबल रिपीट जोरात. तोपर्यंत जास्त लक्ष गेलं. म्हटले महाराज धन्यवाद. नाही महाराज ते जोरात मला कोपर मारला हो, मी विचारलं सुद्धा नव्हतं. प्रेमाने बोला. ही समज आम्हाला कधी येणार? अहंग निराकार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचेच भाव हा सहज बघतो, परंतु अंतर्मनातले भाव हा सद्गुरु सगळं जाणतो बरं का. जाणतो. आणि जाणल्यानंतर जसं माझं कर्म असेल त्याप्रमाणे मला फळ देतो. दास तर म्हणेल तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्याबरोबर बोलताना मला भीती वाटते. का माहित आहे? इथं बसलेले सर्व मायबाप साधू संत जन तुम्ही
अवस्था तुमची अशी आहे की काचेच्या बंगल्यामध्ये राहणारी तुम्ही क्वालिटी आहे. काचेच्या बंगल्या शेष महल मध्ये राहणारे तुम्ही क्वालिटी आहे. तुम्ही तसे आहात. मग काचेच्या बंगल्यामध्ये राहणारा माणूस, त्याची अवस्था त्याला काय असते माहिती आहे तुम्हाला? त्याला आतलं पण दिसतं आणि बाहेरचं पण दिसतं. प्रेमाने बोला. त्या बंगल्यात राहणाऱ्याला आतलं पण दिसतं आणि बाहेरचं पण दिसतं. तसं तुम्हाला सद्गुरुने विवेकता दिलेली आहे. अंदर क्या है और बाहर क्या है. प्रेमाने बोला. बाहेर जर काय चाललं सत्य असेल तरच तुम्ही त्याचा स्वीकार करता, कारण माझा सद्गुरु सत्य आहे. असत्य असेल तर त्याचा स्वीकार करत नाही, कारण तुमची जी अवस्था सद्गुरूने बनवलेली आहे ती नदी सारखी. प्रेमाने बोला. नदी काय करते? जिथून उगम पावते ती एका रेषेत नसते. तिला कुठं जायचं असतं? सागराला भेटायला जायचं असतं. तुमची अवस्था नदी सारखी. नदी ज्या वेळेला वाहते त्यावेळेला नदी वाहत असताना जिथं कठीण भाग लागतो, डोंगर आडवा लागतो, त्या ठिकाणी स्वतःलाच वळवून घेते. प्रेमाने बोला. त्या डोंगराला पाडायला जात नाही, ती स्वतःलाच वळवून घेते. मोडमुडके नुसती वळवून घेत नाही. सगळ्यांनी जरी घाणीचा कचरा त्याच्यात टाकला तरी म्हणते टाका, मी समर्थ आहे पुढे न्यायला. प्रेमाने बोला. आणि ते सगळे घेते आणि पुढे जाते. पण इतकी सगळी घाण नदी असून सुद्धा सागराला नदीपेक्षा संदेनो मोठा सागराचा स्वभाव, कारण तो रत्नाकर आहे. घाण झालेली नदी सुद्धा तिला कवटाळून घ्यायसाठी सागर आतुरतेनं वाट बघत बसलेला असतो. तो कधी विचारतो काय ग बाई किती घाण आणलीस म्हणून? बिलकुल नाही. अशी अवस्था सद्गुरूंनी तुमची केलेली आहे. तुमच्या वाचेमध्ये ताकद आहे. एखाद्याला शब्द देताना तुम्ही जपून द्यावर, कारण तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात. तुमच्या मुखातनं संतजन जर आलं की बिलकुल महात्माची चिंता करू नका, तुमचं सगळं चांगलं होणार. ज्याला तुम्ही म्हणता त्याचं अखंड आयुष्याचं कल्याणच होणार, कारण ती तुमच्या मुखातून आलेली जबाबदारी माझ्या सद्गुरूने घेतलेली आहे. एक वेळ निराकार सज्जन माफ करणार नाही, परंतु सद्गुरू सगळं काही करणार. निराकार म्हणजे बाप आणि सद्गुरू म्हणजे आई. आमचा बापाचा स्वभाव तुम्हाला माहित आहे. पोराचं कान बिन पिळलो तरी एक वेळा म्हणतो जा तुला काय करायचं ते कर, परंतु आई मात्र त्याला हिसकावून घेते. म्हणजे एवढ्यासाठीच काय हाडाचा काढा करून, हाताचा पाळणा करून, नेत्राचं दिव करून मोठं केलं. आणि मग आई सज्जन सगळा सांभाळ करते. व्यवहारातली गोष्ट, परमार्थात तंतोतंत असा आहे. तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा मनोभावे सत्संग, मनोभावे सेवा, मनोभावे सिमरन इथंच का म्हणतो? कारण इथं सगळेजण घडलेले आहेत, बिघडलेलं कोण नाही. प्रेमाने बोला. हा असा जागा आहे की इथं फक्त आणि फक्त अमृत मिळतं. घरात मिळते का बघा? कडवे बोल म्हणजे विष आणि मिठा बोल म्हणजे अमृत. घरामध्ये शेजारी पाजारी सगळीकडे संतनो थोड्या का प्रमाणात असताना विषाची विष बनली आहे, चालू आहे घरामध्ये. प्रेम नाही, पण इथं मात्र प्रेम आहे. आणि प्रेमाचं गिऱ्हाईक आपण सगळे आहोत. प्रेमाशिवाय आम्हाला काय आवडतच नाही. कारण म्हणजे प्रेम म्हणजेच प्रेमात्मा आहे, प्रेम म्हणजेच ईश्वर आहे, प्रेम म्हणजेच अल्लाह आहे, प्रेम म्हणजेच गॉड आहे, प्रेम म्हणजेच
निराकार परमात्मा आहे. प्रेम म्हणजे सद्गुरू आहे. सद्गुरूने आम्हाला दिलंय काय? प्रेम. बोलवतो कसं? प्रेमानं. वागवतो कसं? प्रेमानं. भारवतो, खाऊ घालतो कसं? प्रेमानं. महात्मा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद मागायला थांबले. आशीर्वाद मागायला थांबले का माहित आहे? तुम्ही महान आहात. तुम्ही कल्पवृक्षासारखे आहात. जे जे इच्छा ते तुम्ही देण्याची ताकद तुमच्याकडे आहे. म्हणून सात्संगजी महात्माने झोळी पसरली. लहानाहून लहान बनले. कारण लहानाहून लहान बनल्यानंतर काय मिळतं माहित आहे तुम्हाला? हत्तीसारखा बनला लाकडं खायला मिळतात. मुंगीसारखा बनला साखर खायला मिळते. मग काय बनणं चांगलं? लहान बनणं चांगलं. आणि म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कोणी भेटू दे महात्माजी धान्यांका पाठीमाग तुम्हाला 2 झोळे आहेत. प्रेमाने बोला. मला दिसतात. प्रेमाने बोला. तुम्हाला 2 झोळे आहेत. एक झोळी पाठीमागे बांधलेली आहे, एक झोळी पुढे बांधलेली आहे. पुढे बांधलेल्या झोळीमध्ये तुम्ही चांगले प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, आदर, सत्कार हे सगळं पुढच्या झोळीत घेताय. आणि पाठीमाग घृणा, नफरत, ईर्ष्या, द्वेष, मत्सर सगळं पाठीमाग टाकताय. जैशी करणी तुमची अवस्था कशी आहे माहिती आहे? आग लगी बस्ती में फकीर अपने मस्ती में. जगाला आग लागली तर फकीराचं काय बिघडत नाही. कारण त्याला माहित आहे हे सगळं इथंच राहणार आहे. सद्गुरूनं आपल्याला संत जन सगळ्यातनं मोकळं केलेलं आहे. बंधनात नाही ठेवलं. म्हणून माझ्या सद्गुरूवर विश्वास ठेवा. विश्वास असा ठेवा. जाता जाता संतनं एक दृष्टांत सांगेल केवळ विश्वासाचा. कदाचित तुम्ही ऐकला असेल. एक राजा आपल्या राणीला घेऊन, आता आपण सगळे राजा राणी आहे. प्रेमाने बोला. नौका विहार करायला जातात. उन्हाळ्याचे दिवस असतो. नौका विहार करायला मोठ्या सरोवरामध्ये, अथांग सरोवर असतो. आणि मग आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. राजाने राणी दोघं अगदी निवांत होते. निराकाराचं रूप निहाळत होते. सगळीकडे अथांग पसरलेला पाण्याचा असंख्य प्रवाह पाहत होते. पण देवाजीच्या मनात राज वेगळंच होत. क्षणात हा बदल करू शकतो. हा रंकाचा राव करतो आणि रावाचा रंक करतो. हा धनिक जर करायचं यानं ठरवलं ना तर तुम्हाला जाता जाता धनिक करून सोडेल. तिची ताकद पण तशी आहे. आणि मग राणी बोलता बोलता म्हणले, राजन किती मस्त आहे ना फिरायला, बरं वाटतं. राजा म्हणला, हो बरं वाटतं. इतक्यामध्ये 5-10 मिनिटात सगळं वातावरण चेंज होतं. मोठे अकराळ विक्राळ ढग येतात. सोसाट्याचा वारा सुटतो आणि वीज चमकायला लागते आणि सगळं रूपच बदलून जातं. आणि कडाडणारी वीज बघून राणी राजाला म्हणते, राजन आपली नाव ताबडतोब किनाऱ्याला न्या, नाहीतर ही नाव जर डुबली तर आपल्या दोघांचं खरं नाही. रडायला लागतं. डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. घाबरलेले असते राजा. त्या घाबरलेल्या अवस्थेत राणीला काय म्हणतो, म्हणले खबरदार. कमरेची तलवार काढतो आणि राणीवर जोरात उघडतो. घाबरलेली राणी पहिल्या क्षणाला घाबरलेली होती. आता तुम्हाला माहिती आहे घाबरलेल्या अवस्थेत चेहरा कसा असतो, घ्यालेल्या अवस्थेत चेहरा कसा असतो, एका आरशाजवळ जाऊन बघा. पण राजानं तलवार उघडल्या
चेहऱ्यानं पण पलटी घेतली, अगदी पलटी घेतली आणि राणी गदा 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 हसायला लागली. तलवार उघडलेली आहे, राणी गदा गदा हसायला लागली. जणू काय स्वर्गीचा आनंद चेहऱ्यावर दिसतो राजाला. आणि राजा म्हणतो, अरे इकडे ही अवस्था आणि मी मारायला लागलो ही अवस्था असून सुद्धा तू हसते, तुला मरणाची भीती नाही? म्हणजे बिलकुल नाही. म्हणजे का? तुम्ही माझे पती म्हणजे प्राणात, मी तुम्हाला सर्वस्व समर्पित झालेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला मारूच शकत नाही. प्रेमाने बोला, मला खात्री आहे तुम्ही मारूच शकत नाही. मारून तर बघा. राजा म्हणले, तुझा जसा माझ्यावर विश्वास आहे का नाही, असाच माझा सद्गुरु निराकार परमात्म्यावर विश्वास आहे. ही अशी किती जरी वादळ आली तरी माझे नाव तो बुडवणार नाही. बाबांनो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती जरी संकट आले, किती जरी चढ उतार झाले, तर समजून तुम्ही फक्त आणि फक्त केवळ या सद्गुरूशी एकनिष्ठ असल्यामुळं संपूर्ण वादळ शमून जातील, पण सद्गुरू तुम्हाला तारल्याशिवाय सोडणार नाही. कारण हा तुमच्या फक्त भावाला भुकेलेला आहे. भाव भुकेला हरी करीत असे भक्तांची चाच. भक्तासाठी धावून येतो. दारुड्याला दारूचं व्यसन, तसं माझ्या सद्गुरूला आपल्या एकनिष्ठ असणारा भक्त आहे, त्या भक्ताचं व्यसन सद्गुरू आहे. आणि म्हणून सात्संगती, सद्गुरूच्या हृदयामधला गळ्यातला ताईत बनण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. सद्गुरूच्या गळ्यातला ताईत बनला एकदा का सद्गुरूचा झाला ना, तर तुमची सगळी कामं सद्गुरू करतो. आणि ती गुरु किल्ली तुम्हाला सद्गुरूने दिलेली आहे. पहिलं म्हणजे ज्ञान दिलेलं आहे, आणि ज्ञानानंतर 3 कर्म महत्वाचे दिलेले आहेत. पहिलं कर्म आहे सत्संग, दुसरं कर्म आहे सेवा, आणि तिसरं कर्म आहे सिमरण. सत्संग, सेवा आणि सिमरण या तिन्हीपैकी एक जर लंगडं पडलं, आपल्याला 2 पाय आहेत, एका पायाला दुखापत झाली की आम्ही कोंबडी सारखं चालतो, टपॉक टपॉक टपॉक. असं करू नका. तर या सात्संगाची सर्वांगांना आपली उन्नती व्हावी असं वाटत असेल तर दौड दौडके संगत करो. दौड दौडके. परवा सुद्धा सद्गुरु माता समेत राजेजी महाराजांनी आपल्या विचारामध्ये 2 मिनिटाच्या विचारामध्ये सांगितलं, जो दौड दौडके संगत करतो ना, त्याची काळजी मी घेतो. प्रेमाने बोला. त्याला मुक्ती द्यायचं काम मी करतो. त्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा बढाई द्यायचं काम मी करतो. आणि या सगळ्या गोष्टी मागून मिळत नाही. प्रेमाने बोला, नाही मागून मिळत. संत का मिळत नाही? आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, सरळ गणित आहे. तुम्ही असं वागा. खेडेगावास करो. एक सत्संगी महात्मा खेडेगावामध्ये रानातल्या बंगल्यावर जातो, त्यावेळेला तुमच्यासारखा ब्रह्मज्ञानी संत असतो आणि त्या बंगल्यावर पिंजऱ्यामध्ये पोपट पाळलेला असतो. आणि त्या पोपटाला तुमची सवय झालेली असते. तुमची सवय माहिती आहे तुम्हाला. कोण बी भेटला तर काय म्हणतो आपण? धन्यंकार महात्माजी, धन्यंकार बहिणजी, धन्यंकार. त्या पोपटानं ऐकून तो रोज म्हणायचा, महात्माजी धन्यंकार, बहिणजी धन्यंकार, धन्यंकार, धन्यंकार. त्या महापुरुषाला बरं वाटायचं. आणि हा नवीन गेलेला महापुरुष भेटायला गेला, त्याला बघितल्यानंतर महापुरुष घरात आहे तोपर्यंत पोपट दंगा करायला लागला, महात्माजी धन्यंकार, धन्यंकार, धन्यंकार. फार बरं वाटलं. हा पोपटावर इतके संस्कार आहेत म्हटल्यानंतर घरात कसे असणार? प्रेमाने बोला. आणि अवस्था अशी झाली, त्यानं मागितलं, म्हणजे महाराज माझं घर लांब आहे, तेव्हा तुम्ही हा पोपट मला दिला तर बरं होईल. मला संगत भेटत नाही, महापुरुष भेटल्याचा आनंद मला होईल. महापुरुष तुम्ही सगळे उदार असता ना, संत उदार उदार.
आणि म्हणे महाराज चिंता करू नका, जाताना घेऊन जाऊ. त्यानंतर पिंजरा घेतला, परत घेऊन आला. महापुरुषांचा व्यवसाय होता कुक्कुटपालन. प्रेमाने बोला, कुक्कुटपालन. मोठीच्या मोठी कुक्कुटपालन होते. त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या दारात यानं त्या पिंजऱ्याला अडकलं आणि पोपटला संध्याकाळी जाताना म्हणतो, महात्माजी धन्यंकार धन्यंकार. तोपर्यंत पोपट म्हणतो, महाराज धन्यंकार धन्यंकार धन्यंकार. सकाळी 8ला हा जाणार होता. रातभर त्या पोपटाच्या कानावर त्या कोंबड्या कॉकॉक कॉकॉक कॉकॉक. या पोपटाला रातभर दुसरं काय ऐकायलाच मिळालं नाही. आणि सकाळी उठून 8 वाजता हे महात्मा तिथं पोचले आणि म्हणले, महाराज धन्यंकार. हा तिकडून म्हणतो कॉकॉक कॉकॉक कॉकॉक. मुद्दाम तुम्हाला उदाहरण दिलं की इथं 2 तासाची संगत झाल्यानंतर आमचं पण संसारात गेल्यानंतर कॉकॉक होऊ देऊ नका. यासाठी संगत फार महत्वाची आहे. जैशी संगत वैशी रंगत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू कर. ज्यानं संगत मंडावून केलं ना, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्याचं सद्गुरु बळ देतो. सद्गुरु बळ देतो. आणि मला खात्या आहे असला की आज ह्यो नजारा जर बघितला, या नवीन वर्षाच्या निमित्तानं दासचं सौभाग्य असं की तुमच्या सगळ्या ब्रह्मज्ञानी संतांची दृष्टी दासवर पडलेली आहे आणि दास तृप्त झालेला आहे संत. आणि नेहमी वाटतं अशी संगत मध्ये बसावं, कारण ही खान आहे. संगत ही साधी गोष्ट नाही आहे, हे सागर आहे. कशाचा? अमृताच्या सागरात नेहमी राहतो मी, आवडीने या हरीचे गुण गातो मी. आवडीने इथं गुणगान गातो. का गातो याला बी कारण आहे. ज्याचं खावं त्याचं, आम्ही कोणाचं खातो हे पण आपल्याला माहित आहे. आणि म्हणून सत्संगाचे कोणी आळस करू नका, सवडीनं सत्संग करू नका बरं का, आवडीनं का. तुम्ही सवडीनं केला, दासचं काय म्हणणं नाही, सवडीनं करा. पण याच्याकडे जे मागतात तो त्याच्या सवडीनं देणार. प्रेमाने बोला. आणि जर आवडीनं केला तर हा काय करणार? आवडीनं भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं केला तर सगळं तुम्हाला देणार. तुम्ही निवाडा करा. सवडीनं करायची काय? मला खात्री आहे तुम्ही सवडीनं करणारच नाही, कारण आम्हाला सारखी झोडी भरायला लागते, सगळीकडे झोडी. आणि सद्गुरू माझा देतो बरं, देताना कळत नाही हे मी सांगून ठेवतो. तुम्ही मागितल्यावर सगळं देतो, पण देताना कळत नाही. झोडी फाटल्यावर कळतं दिलं इतकं देतो. तर या तुम्ही भाग्यवान आहे. आज महात्मा तुम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. संतजन अगदी 50-60 किलोमीटरवरनं येऊन हा दासचा अनुभव आहे. आता बघितल्यानंतर किती दिवसानं या ठिकाणी पोहोचलेला आहे. सुरुवातीला आम्ही संत सेना भवन मध्ये 3-4 बसून संगत करत होतो. आणि हा सागर बघितल्यानंतर किती मनाला प्रफुल्लित वाटतं. संतजन इथं आज खरोखर संतजन पुन्हा पुन्हा दर्शनाचा योग या ठिकाणी येईल. सद्गुरू माता सविंदर राधेजी महाराज ती कृपा करतील. नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून सद्गुरू माता सविंदर राधेजी महाराजांच्या चरणावर तुमच्या माझ्यासाठी हेच मागणं मागेल. हे दीनदयाळ सच्चा साई गरीब नवाज सद्गुरू माता सविंदर राधेजी महाराज, तुम्ही कालचं आजचं उद्याचं जाणकार आहात. तुम्ही त्रिकालवादी वास्तविक जाणता राजा म्हणून तुम्ही आहात. तुम्ही आईची पित्याची दोन्ही भूमिका तुम्ही या ठिकाणी सांभाळत आहात. आपल्या पवित्र चरणावरती अरदास की आपले जे बसलेले आहेत त्या सर्व बालकांसाठी
की यांची सर्व तनानं मनानं धनानं या सर्वांना सुखी करा. जगाच्या बाजारातील भौतिक सुख सुद्धा प्रदान करा. संसारामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव पडू देऊ नका. सर्वांना औक्षवंत बनवा, गुणवंत बनवा, भरपूर आयुष्य प्रदान करा. सर्वांच्या हृदयामध्ये माताजी तुम्ही एक अनमोलिक दान दिलेलं आहे. सर्वांच्या जोडीमध्ये सत्संग दिलेला आहे, सेवा दिलेली आहे, सिमरन दिलेलं आहे. आखरी श्वासापर्यंत त्या सर्वांच्याकडं करवून घेणारे सुद्धा तुम्हीच आहात. अगदी नियमितपणे हे तुम्ही करवून घ्या. जो भी आपला लाडका भक्त येईल त्याची यथाशक्ती यथाभाव सेवा करण्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या घटामध्ये संजनोद्देवत राहू दे. प्रत्येकाच्या घटामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, आपण दिलेले दैवी गुण प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहू दे. प्रत्येकाची दृष्टी साफ करा, वाचा साफ करा. काया वाचा मन सद्गुरूशी अर्पण हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये राहू दे. एकमेकाप्रती एकमेकाची लळा लागून नेहमी अगदी त्रिलोकेचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसाडून वाहू दे. हे दीनदयाळ अंतर्यामी दाता सर्वांगानं वसुधैव कुटुंबकम असा भाव या प्रत्येकाच्या घटामध्ये द्या. अरदास एवढ्यासाठीच आहे कारण आज मितीला सद्गुरू माता सविंदर आद्यजी महाराज तुम्हीच आमचे स्वामी आहात. तुम्हीच आमचे सर्वे सर्व आहात. तुम्ही आमचा कर्ता करवित आहात, नेता नेववित आहात, देता देववित आहात. सर्व सत्ता तुमच्या हाती आहे. म्हणूनच पवित्र चरणावरती अरदास आहे की 3 लोक 9 खंड में गुरुस्य बड़ा न कोय, कर्ता करे न कर सके, गुरु करे सोय. हे दीनदयाळ अंतर्यामी दाता या ठिकाणी सर्वांना बख्श करा. बख्शलो दाता, बख्शलो, बख्शलो. सद्गुरु माता सविंदर